मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता संपूर्ण राज्याचं लक्ष मुंबईच्या महापौरपदाकडे लागले आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेच्या प्रथम नागरिक पदासाठी 22 जानेवारी 2026 रोजी मंत्रालयात आरक्षणाची सोडत काढली जाणार असून याच सोडतीवर महापौर कोण होणार हे अवलंबून आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या महायुतीकडे संख्याबळ असले तरी आरक्षणाच्या गणितामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा महापौर पदासाठी चक्राकार पद्धतीने आरक्षण निघण्याची शक्यता असून जर हे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी म्हणजेच एसटीसाठी निघाले तर मुंबईच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळू शकतो. मुंबई मनपाच्या 227 जागांपैकी अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या केवळ 2 जागांवर शिवसेना युबीटीचे उमेदवार निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक 53 मधून जितेंद्र वळवी आणि प्रभाग क्रमांक 121 मधून प्रियदर्शिनी ठाकरे विजयी झाल्याने या प्रवर्गात ठाकरे गटाकडेच संपूर्ण ताकद आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भाजप किंवा शिंदे गटाचा एकही अनुसूचित जमातीचा नगरसेवक निवडून आलेला नाही. त्यामुळे आरक्षण एसटी प्रवर्गासाठी निघाल्यास बहुमत असूनही महायुतीला आपला महापौर बसवता येणार नाही. अशा परिस्थितीत ठाकरे गटाचा उमेदवार महापौर होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो किंवा राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी केलेले देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल हे विधान आता अर्थपूर्ण वाटू लागले आहे. आरक्षणाच्या या तांत्रिक गणिताची कल्पना ठाकरेंना आधीच असावी अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 22 जानेवारीची सोडत मुंबईच्या राजकारणाची पुढील दिशा ठरवणार असून ती केवळ एका पदाची निवड न राहता मुंबईच्या आगामी 5 वर्षांच्या कारभाराची नांदी ठरणार आहे.